नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांना सर्वात मोठा धक्का। अब्दुल सत्तार यांचा झालाय मोठा घोटाळा उघड। काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। 5 कोटीच्या विकास कामासाठी सत्तारांनी 75 लाख रुपये घेतले तर आमदार मोनिका राजळे यांनी काम रोखले। मनसे जिल्हाध्यक्षांच्या पत्नीचे मुख्यमंत्र्यांना पत्र। अहिल्यानगर जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण भागातील 48 विकास कामांसाठी मंजूर झालेल्या 5 कोटीच्या निधी प्रकरणी गंभीर आरोप समोर आले आहेत। मनसे जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर यांनी हा निधी मंजूर करून आणला, पण तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांना मध्यस्थामार्फत 75 लाख रुपये कमिशन म्हणून दिल्याचा दावा त्यांच्या पत्नी सविता खेडकर यांनी केला आहे। कामे अंतिम मंजुरीच्या टप्प्यात असताना आमदार मोनिका राजळे यांच्या तक्रारीमुळे शासनाने या कामांना स्थगिती दिली होती। यामुळे खेडकर यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते सध्या रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत आहे। सविता खेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी आणि पैसे परत मिळवण्याची मागणी केली आहे। तर निधीसाठी 75 लाखाचे कमिशन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तत्कालीन खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या शिफारसीने अल्पसंख्याक बहुल भागातील 48 विकास कामांसाठी 5 कोटीचा निधी मंजूर झाला होता। मनसे जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर यांनी हा निधी मंजूर करून आणला होता, पण यासाठी तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांना मध्यस्थामार्फत 16% कमिशन म्हणून 75 लाख रुपये द्यावे लागले। सविता खेडकर यांच्या म्हणण्यानुसार हे पैसे उधारी, जमीन विक्री आणि कर्ज काढून गोळा केले होते। मात्र कामे अंतिम मंजुरीच्या टप्प्यात असताना आमदार मोनिका राजळे यांनी तक्रार केल्याने शासनाने या कामांना स्थगिती दिली आहे। त्यामुळे खेडकर कुटुंबावर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट कोसळले आहे। सविता खेडकर यांनी आपल्या पत्रात सांगितले की कामांना स्थगिती मिळाल्याचे समजल्यावर त्यांचे पती अब्दुल सत्तार यांच्याकडे पैशाची मागणी करत होते। सत्तार यांच्या मध्यस्थीने कामे मंजूर होतील, स्थगिती उठेल, काळजी करू नका असे आश्वासन दिले। मात्र 16 मे रोजी मध्यस्थाने सांगितले की स्थगितीचा निर्णय आमदार मोनिका राजळे यांच्या तक्रारीमुळे झाला आहे आणि त्याबाबत काही करता येणार नाही। 17 मे रोजी खेडकर यांचे राजळे यांच्याशी फोनवर बोलणे झाले। त्यानंतर विखे पाटील रुग्णालयात कॅन्सरच्या केमोथेरपीसाठी जाताना भिंगार येथे खेडकर यांना हृदयविकाराचा झटका आला। सध्या ते रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत आहे। सविता खेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। त्यांनी म्हटले आहे की कामे स्थगित झाल्याने त्यांच्या पतींना मोठा धक्का बसला आहे। कॅन्सरच्या उपचारासाठी लागणाऱ्या इम्युनोथेरपीच्या इंजेक्शनसाठी 45,000 रुपये प्रति इंजेक्शन खर्च येतो आणि एकूण 20 लाख रुपये लागणार आहेत। मुख्यमंत्री सहायता निधीला अर्ज केला, पण ही इंजेक्शन्स त्यात बसत नाहीत। आमदार मोनिका राजळे यांनी आमच्या तोंडचा घास हिसकावला, आम्ही कर्जबाजारी झालो, मुलीचे लग्न रखडले आहे, माझ्या पतीचे काही बरे वाईट झाले तर त्याला अब्दुल सत्तार आणि मोनिका राजळे जबाबदार राहतील, असे सविता खेडकर यांनी पत्रात लिहिले आहे। त्यांनी पैसे परत मिळवण्यासाठी किंवा कामावरील स्थगिती उठवण्यासाठी मदत मागितली आहे। तर सविता खेडकर यांनी पत्रात भावनिक आवाहन केले आहे। त्यांनी लिहिले की जर त्यांच्या पतीचे उपचाराअभावी काही बरे वाईट झाले तर ते आमदार राजळे यांच्या कासार पिंपळगाव येथील बंगल्यासमोर पतींना जाळतील आणि स्वतः चितेत घेऊन उडी घेऊन आयुष्य संपवतील। या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। सविता खेडकर यांनी पोलीस चौकशी आणि आर्थिक मदतीची मागणी केली आहे, जेणेकरून त्यांच्या कुटुंबावर आलेले संकट कमी होईल। दरम्यान शेवगाव पातळी विधानसभेचे आमदार मोनिका राजळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सविता खेडकर यांच्या तक्रारीबाबत माहिती नसल्याचे सांगितले। मला या कामाबाबत आणि तक्रारीबाबत सध्या काही माहिती नाही, मी याबाबत माहिती घेऊन कळवते, असे त्यांनी स्पष्ट केले। या प्रकरणाने स्थानिक राजकारणात तणाव निर्माण झाला असून याबाबत पुढील चौकशीत काय येते हे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। दरम्यान सविता खेडकर यांच्या तक्रारीमुळे राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार आणि पाथर्डी विधानसभेचे आमदार मोनिका राजळे यांना सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अब्दुल सत्तार आणि भाजपचे आमदार मोनिका राजळे यांनी सत्तेचा गैरवापर करून गोरगरिबावर अन्याय केला आहे, याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह।